नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा व विज्ञान या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजचे युग हे माहिती संदेशवहन तंत्रज्ञानाचे युग आहे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी गती व अचूकता महत्त्वाची असते. माहिती तंत्रज्ञानामुळे हे सहज शक्य आहे. ईमेल, इंटरनेट, ऑनलाईन ट्रेडिंग यावर प्रत्येक विद्यार्थ्यास माहिती असणे अत्यावश्यक आहे. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान, कम्प्युटर सायन्स याबद्दल काही प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. आपला आजचा पहिला प्रश्न आहे, GIF, JPG, BMP, PNG चा उपयोग अशा फाईलच्या विस्तारासाठी वापरला जातो जी डॅश डॅश साठवते. पर्याय क्रमांक 1 आहे ऑडिओ डाटा, पर्याय क्रमांक 2 आहे इमेज डाटा, पर्याय क्रमांक 3 आहे व्हिडिओ डाटा, पर्याय क्रमांक 4 आहे टेक्स्ट डाटा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इमेज डाटा. आपला पुढील प्रश्न आहे, मूक चे पूर्ण रूप द्या. मूक्स MOOC मूक याचे आपल्याला पूर्ण विस्तार रूप द्यायचे आहे. पर्याय क्रमांक 1 आहे मीडिया ऑनलाईन ओपन कोर्सेस, पर्याय क्रमांक 2 आहे मॅसेच्युसेट्स ओपन ऑनलाईन कोर्सेस, पर्याय क्रमांक 3 आहे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस, पर्याय क्रमांक 4 आहे मायराइंड ओपन ऑनलाईन कोर्सेस. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस. मूक्सचे पूर्ण विस्तारित रूप आहे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस. आपला पुढील प्रश्न आहे, CSSचे पूर्ण विस्तारित रूप सांगा. पर्याय क्रमांक 1 आहे कॅस्केडिंग स्टाईल सीट, पर्याय क्रमांक 2 आहे कलेक्टिंग स्टाईल सीट, पर्याय क्रमांक 3 आहे कॉम्परेटिव्ह स्टाईल सीट, पर्याय क्रमांक 4 आहे कॉम्प्रेसिव्ह स्टाईल सीट. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कॅस्केडिंग स्टाईल सीट. CSSचे पूर्ण विस्तारित रूप आहे कॅस्केडिंग स्टाईल सीट. पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे. आपला पुढील प्रश्न आहे, CD-ROM मध्ये फाईल कॉपी करण्याच्या प्रक्रियेस डॅश डॅश म्हटले जाते. पर्याय क्रमांक 1 आहे बर्निंग, पर्याय क्रमांक 2 आहे शिपिंग, पर्याय क्रमांक 3 आहे डिजिटायझिंग, पर्याय क्रमांक 4 आहे रिपिंग. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बर्निंग. CD-ROM मध्ये फाईल कॉपी करण्याच्या प्रक्रियेस बर्निंग असे म्हणतात. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आपला पुढील प्रश्न आहे, डॅश डॅश हे प्रथम वेब ब्राउझर आहे. पर्याय क्रमांक 1 आहे इंटरनेट एक्सप्लोरर, पर्याय क्रमांक 2 आहे नेटस्केप, पर्याय क्रमांक 3 आहे वर्ल्ड वाईड वेब, पर्याय क्रमांक 4 आहे फायरफॉक्स. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वर्ल्ड वाईड वेब हे प्रथम वेब ब्राउझर आहे. आपला पुढील प्रश्न आहे, FTPचे पूर्ण विस्तारित रूप सांगा. पर्याय क्रमांक 1 आहे फाईल स्थानांतरण प्रोटोकॉल, पर्याय क्रमांक 2 आहे जलद स्थानांतरण प्रोटोकॉल, पर्याय क्रमांक 3 आहे फाईल परिमार्गमन प्रोटोकॉल, पर्याय क्रमांक 4 आहे फाईल स्थानांतरण प्रक्रिया. तर FTP फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, फाईल स्थानांतरण प्रोटोकॉल, पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. आपला पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते एक सामाजिक नेटवर्क आहे. पर्याय क्रमांक 1 आहे ॲमेझॉन, पर्याय क्रमांक 2 आहे eBay, पर्याय क्रमांक 3 आहे gmail.com, पर्याय क्रमांक 4 आहे ट्विटर. तर पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे सामाजिक नेटवर्क हे ट्विटर आहे. सामाजिक चर्चेमध्ये आपण ट्विटरवरून सहभाग नोंदवू शकतो किंवा समाजाच्या ज्या प्रक्रिया असतील त्या आपण याच्यावरून मांडू शकतो. तर पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे ट्विटर. आपला पुढील प्रश्न आहे, भारतात प्रथम आभासी व्हर्च्युअल विद्यापीठ कोठे सुरू झाले आहे. पर्याय क्रमांक 1 आहे आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 2 आहे महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 आहे उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 4 आहे तामिळनाडू. मित्रांनो, भारतात प्रथम आभासी व्हर्च्युअल विद्यापीठ हे तामिळनाडू या राज्यात स्थापन झालेलं आहे. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. आपला पुढील प्रश्न आहे, इंटरनेट एथिकल प्रोटोकॉलला डॅश डॅश म्हणतात. पर्याय क्रमांक 1 आहे नेट प्रोटोकॉल, पर्याय क्रमांक 2 आहे नेटिकेट, पर्याय क्रमांक 3 आहे नेट इथिक्स, पर्याय क्रमांक 4 आहे नेट मॉरॅलिटी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नेटिकेट. इंटरनेट एथिकल प्रोटोकॉलला नेटिकेट असे देखील म्हणतात. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. आपला पुढील प्रश्न आहे, GIFचे पूर्ण विस्तारित रूप सांगा. ग्लोबल इन्फॉर्मेशन फॉर्मॅट, पर्याय क्रमांक 2 आहे ग्राफिक्स इन्फॉर्मेशन फॉर्मॅट, पर्याय क्रमांक 3 आहे ग्राफिक्स इंटरचेंज फाईल, पर्याय क्रमांक 4 आहे ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट.
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट. GIFचे पूर्ण विस्तारित रूप आहे ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा.